विरोधक हे शेवटी लोकशाहीतले विरोधकच आहेत। त्यांनी जर आमच्या एवढ्या चांगल्या मांडलेल्या अर्थसंकल्पावर टीका केली नाही तर त्यांचं अस्तित्व आहे असं देखील जाणवणार नाही। ते पण सगळे आमच्या संपर्कात आहेत अशी ब्रेकिंग तयार होईल आणि म्हणून विरोधकांनी आमच्यावर टीका केलीच पाहिजे त्या भावनेतनं ते केलेली आहे। परंतु आज अजितदादांनी मांडलेला अर्थसंकल्प हा महाराष्ट्राला पुढे नेणारा अर्थसंकल्प आहे। साधं उदाहरण देतो, मी मराठी भाषेचा मंत्री आहे। मराठी भाषेला जे बजेट होतं त्याच्या तिप्पट बजेट अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर हे मराठी भाषेला मिळालं। त्याच्यामुळे बाकीच्या तुम्ही खात्यांचा जर विचार केला तर उद्योग विभागाला इन्सेंटिव्हसाठी 6000 कोटी रुपये दिलेत, उद्योग विभागाच्या प्रशासनासाठी जवळजवळ 1500 कोटी रुपये दिलेत। त्याच्यामुळे मला असं वाटतं की टीका टिप्पणी करत होते आज सुरुंग लावलेला आहे अजितदादांनी। माननीय मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली अतिशय सक्षमपणानं हे सरकार सुरू आहे आणि म्हणून कालपर्यंत अजून एक आवई उठवलेली होती की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही बंद होणार आहे। त्या योजनेसाठी देखील 36,000 कोटीची तरतूद केलेली आहे आणि ज्या लोकांनी असं सांगितलं होतं की आमचं सरकार आल्यानंतर 3000 रुपये आम्ही लाडक्या बहिणींना देऊ, त्यांचं सरकार येणार नाही हे त्यांना माहिती होतं, म्हणून 3000 काय किंवा 6000 काय फरक पडत नाही। आम्ही 2100 रुपयाचं जे अजेंडामध्ये त्या लिहिलेलं होतं ते 5 वर्षाचा त्याला कालावधी असतो, सरकार 5 वर्ष चालत असतं। त्याच्यामुळे मला असं वाटतं की कालपर्यंत जे सांगत होते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद होणार आहे त्याला सरकारनं 36,000 कोटी रुपयाची तरतूद करून उत्तर दिलेलं आहे। आग्र्याहून छत्रपती शिवाजी महाराजांची सुटका झालेलं जे ठिकाण आहे तिथं देखील स्मारक बांधण्याचा निर्णय घेतला आणि मी रत्नागिरी जिल्ह्याचा पालकमंत्री आहे। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ज्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांचं वास्तव्य होतं त्या कसब्यामध्ये देखील फार मोठं संभाजीराजांचं स्मारक करण्याचा निर्णय हा शासनानं घेतलेला आहे। त्याच्यामुळे तुम्ही टीका टिप्पणीवर जास्त लक्ष देऊ नका। आजचा दिवस त्यांचा टीका टिप्पणी करण्याचा आहे, ते आज करतील आणि ज्यांच्या जिल्ह्यामध्ये पैसे मिळाले आहेत त्याचा उपयोग करून तिथे विकासाची कामं पण करतील। त्याच्यामुळे विरोधकांनी जी टीका केलेली आहे ती आम्ही खिलाडू वृत्तीने घेतो। ते काय म्हणतात त्याचं उत्तर द्यायला काय शासन म्हणून आम्ही बांधील नाही आहोत। आम्ही बळीराजासाठी अनेक योजना राबवलेल्या आहेत। बळीराजा हा आमचा अन्नदाता आहे, सगळ्यांचाच अन्नदाता आहे, त्याच्यामुळे त्याच्यावर अन्याय होणार नाही ही भूमिका देखील सरकारनं घेतलेली आहे। लाडक्या बहिणींची योजना देखील सुरू ठेवलेली आहे। जे पंपाला जे ती देखील योजना सुरू ठेवलेली आहे। त्याच्यामुळे विरोधकांनी जर टीका केली नाही तर ते देखील आमच्या सोबत आहेत का अशी विचारणा त्यांच्या वरिष्ठांकडनं होईल, म्हणूनच कदाचित ते आमच्यावर टीका करतात। मी सांगितलं ना, त्याचं पण उत्तर दिलं की ज्यांचं सरकारच येणार नव्हतं त्यांनी 3000 रुपये लाडक्या बहिणींना देतो म्हणून ही योजना बंद होणार ते आपल्या मार्फतच आम्ही ऐकलेलं होतं। त्याच्यामुळे पुन्हा एकदा 36,000 कोटी रुपयाची तरतूद करून ही योजना सुरू राहणार आहे, त्याच्यावर आम्ही शिक्कामोर्तब केलेला आहे आणि ज्यावेळी 2100 रुपये करायचे आहेत त्यावेळी योग्य वेळी आम्ही योग्य निर्णय घेऊ। मला असं वाटतं की आज बजेटचा दिवस आहे, अतिशय चांगल्या पद्धतीनं बजेट अजितदादांनी मांडलेलं आहे। त्याच्यामुळे देवेंद्रजी फडणवीस साहेबांना, अजितदादांना आणि विशेषतः आमचे नेते एकनाथ शिंदे साहेबांना आम्ही सगळे मिळून धन्यवाद देतो। ज्यावेळी पालकमंत्रीपदाचा निर्णय योग्य वेळी योग्य निर्णय होईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।